कधी कधी मनामध्ये असा प्रश्न येतो की वाटतं, आपण कुणाचं काय वाईट केलं असेल बरं, की एवढं आपल्या वाट्याला दुःख आलं, आणि ते दुःख माझ्याच वाट्याला का बरं आलं. पण पुन्हा वाटतं की कदाचित देव आपली परीक्षा घेत असेल, असेल ना. पण देव चांगल्या माणसाला शिक्षा देत नाही. आणि शिक्षा तर देतच नाही, पण त्याच्या चांगुलपणाची मात्र तो खोली तपासत असतो. हा खरोखरच ठाकठीक आहे का, सोनं शुद्ध आहे की नाही हे पाहायला वरवर पाहायलाच नाही कळत, तर त्याला अग्नीमध्ये तापावं लागतंय. म्हणून माणूस किती चांगला आहे हे सुखात नाही कळत, संकटात. संकटामध्ये कळतं त्याचा संयम किती आहे, दुःखात त्याची भगवंतावर श्रद्धा किती आहे, आणि आणण्यातही त्याची माणुसकी टिकते का, यावरून कळतंय. आणि म्हणून असं कधीच म्हणायचं नाही की देवा माझ्याच वाट्याला असं का बरं दुःख आलं. वाटतंय म्हणा, पण सारखा सारखा देवाला पण दोष द्यायचा नाही. त्याऐवजी असं म्हणायचं की देवा, परीक्षा पाहतोयस ना, पाहाय, ठीक आहे पहा, पण त्यातून मला मजबूत बनव बरं का, तू मजबूत बनव, आणि त्या संकटातून बाहेर काढायची जबाबदारी तुझी. कारण माहित आहे ना, कुठंतरी असं मनाला क्लिक होतं की नाही, देव आहेच, देव आपली कसोटी पाहतोय. कारण देव चांगल्याची परीक्षा घेतो, कारण देवाला तोडायचं नसतं. आपल्या आत दडलेली जी ताकद आहे का नाही, ती ताकद जगाला दाखवायची असते, म्हणूनही कदाचित देव आपली परीक्षा पाहतो. मनामध्ये असा प्रश्न येतो की माझ्याच वाट्याला असं दुःख का होतं, असं कधी कधी.